छत्रपती संभाजीनगरमध्ये टीईटी परीक्षेवेळी गोंधळ पाहायला मिळालाय। परीक्षेवेळी मंगळसूत्र काढायला लावल्यानं गोंधळ माजला होता। मंगळसूत्र फक्त दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक आहे। अंबादास दानवेंनी हे वक्तव्य केले तर दुसरीकडे या प्रकरणी माहिती घेणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल, पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही। अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना माता भगिनींना केलेले, मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं, याची दखल सरकारने त्वरित घ्यावी। लग्न झालेल्या विवाहित मुलींनी पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये, म्हणजे हे तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे। म्हणजे युजीसीच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही, सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याला मागणी करू। मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो। आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा। येत्या 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत। परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे। शिक्षण विभागानं कॉपीमुक्त मोहिमेसाठी हा निर्णय घेतलाय। केंद्राच्या 500 मीटर परिसरात दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघ आता मुंबईत दाखल झालाय। कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वागतासाठी नालासोपारा देखील सज्ज झालाय। नालासोपारा परिसरात उत्साहाचं वातावरण आहे। आयुष म्हात्रेच्या घराजवळून या सगळ्याचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। पाहूयात। 19 कर्णधार आयुष म्हात्रे हे मुंबईला पोहोचल्यानंतर आपल्या घरी विरारला येणार आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे राहत्या घरी कशा प्रकारे आयुष म्हात्रे यांच्या घरातही जय्यश तयारी सुरुवात आहे आणि त्यानंतर घरात सगळे गावकरी मंडळी आहेत ते देखील त्याची वाट पाहत आहे। आणि इकडे विरारला पोहोचल्यानंतर त्याची एक भव्य मिरवणूक निघणार आहे। आपण पाहू शकता घराच्या इकडे फुलाची सजावट आणि वेलकम देखील करण्यात आला आहे। त्यानंतर हा विरारला पोहोचल्यानंतर ही पूर्ण भव्य मिरवणूक गावकरी काढणार आहे, त्याचं स्वागत करणार आहे। त्यानंतर ही घरात मोठी एक जल्लोष पाहायला मिळणार आहे आणि ह्या संपूर्ण वसई विरार ह्या जल्लोषामध्ये सामील होणार आहे। महेश गोहिल, लोकशाही मराठी, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।